महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची राज्य सरकारवर नाराजी। राज्य सरकारने प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका, सूत्रांची माहिती। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आणि आमदार होण्याचाही अधिकार नाही। नौदलावर आरोप करताना सरकारला लाज वाटली नाही का? सुप्रिया सुळे यांचा सवाल। अशा मंत्र्यांचा जाहीर निषेध करून राजीनामा घेतला पाहिजे। हे पुन्हा मी सांगते, सरकार असंवेदनशील आहे। ज्या मंत्र्यांनी छत्रपतींचा अपमान केलाय त्याला सत्तेमध्ये नाही, त्याला आमदार व्हायचा अधिकार नाही। भाजपचं सरकार जातं की काय असा केसरकरांचा अंदाज असू शकतो। दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। मंत्री आहेत आणि मंत्र्यांना असं बोलणं छत्रपती शिवरायांबद्दल अवघड आहे। त्यांचा म्हणण्याचा उद्देश एखादा दुसराच असू शकतो। शिवसंकेत म्हणजे भाजपचं सरकार जात आहे का काय, मग असंही असू शकतो त्यांचा अंदाज आहे। जे घडलं ते अतिशय निंदनीय। शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी उपस्थित असलेल्यांनी 5-5 उठाबशा काढाव्यात, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। तर मला वाटतं ते निंदनीय आहे। त्याच्यावर जे काय कारवाई व्हायला पाहिजे, ज्यांचे हात उद्घाटनाला लागण्यासाठी लागले त्यांनी किमान 5 उठबशा काढाव्या, माफी मागावी महाराष्ट्राची। केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यानं मारलं पाहिजे। केसरकरांनी पुतळ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल। मिंध्यानी पोचलेली ही औरंगजेबाची औलाद, राऊतांची टीका। जूते मारो, लोग उनको जूते मारेंगे। ऐसी दिमाग में जिनके गंदगी भरी है कि जो आदमी मंत्री बोलता है महाराष्ट्र का कि पुतला गिर गया अच्छा हो गया, ये अच्छे के लिए हुआ है। संजय राऊत वाह्यात बोलत असतात, दीपक केसरकर यांचा पलटवार। संजय राऊत हे एवढं वाह्यात बोलत असतात, हे विषयाशी धरून नाही। आणि त्यांना काय असं सांगत होते की मंत्रालयामध्ये येण्यापूर्वी आमदारांचे आम्ही मुर्दे पाडू, हे बोलणारे संजय राऊत आहेत। सप्टेंबरपासून महाविकास आघाडी प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत। 5 सप्टेंबरला राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या कडेगावमध्ये जाहीर सभा। राहुल गांधींच्या दौऱ्याआधी जागावाटप पूर्ण करण्याच्या महाविकास आघाडीच्या हालचाली। नागपूर जिल्ह्यामधील 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्येच जनसन्मान यात्रा निघणार। 31 ऑगस्टला काटोलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार। दक्षिण नागपूरमध्ये ठाकरे गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याकडून तयारी सुरू। नागपूर शहरामध्ये 1 जागा मागणार, प्रमोद मानमोडे यांची माहिती। मी दक्षिण नागपूरची तयारी सुरू केलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जे वरिष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत। पवार गटाने पुण्यातील विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले। पुणे शहरातील सर्व 8 विधानसभेमधून इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले। 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत। कुणाल टिळक कसब्यामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। कसबा मतदारसंघात नक्की परिवर्तन होईल, कुणाल टिळक यांचा विश्वास। तर कसबा मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार। तरी मला असं वाटतं की यावेळेला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी माझं नाव कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं मी इच्छुकांच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव टाकू इच्छितो। बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये एसआयटीसह गुन्हे शाखेचं पथक दाखल। शाळेमध्ये 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सखोल तपास सुरू। वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामिनावर तातडीने सुनावणी घ्या। उच्च न्यायालयाचे कल्याण सत्र न्यायालयाला आदेश। म्हात्रेंवर बदलापूरमध्ये वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेमध्ये संभाषण करून विनयभंग केल्याचा आरोप। बदलापूर प्रकरणामध्ये निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव। बदलापूर प्रकरणामध्ये निलंबनाची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचा आरोप। मुंबई बँकेला सायन येथील जागा का दिली? सुप्रिया सुळेंनी ट्विट करत सरकारकडे मागितला खुलासा, तर अर्थ विभागाचा आक्षेप डावलून हा निर्णय घेतल्याचा आरोप।